आयोगाने मतदान यादीमध्ये हेराफेरी केलेली आहे। ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे, सगळी कागदोपत्री मानलंय पठ्याला। पुढचा व्हिडिओ बघा, आणखी काय काय विचारतोय। अण्णा हजारेने विचारही केला, कोर्टासमोर, सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का। तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी राईट पाथवर आहे, म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला। आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्ताला, जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळाटाळ करीत आहेत। पण चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला 50 मुलं दाखवले आणि निवडणुकीच्या यादीमध्ये नाव लिहिलं। आणतो माणूस म्हणतो मला 50 मुलं नाही, 2च मुलं आहेत। एका घरामध्ये त्यांनी 60 लोक दाखवले, एकच झोपडी एवढी, ते पण खोटं आहे। बाकी ठिकाणी घराचा पत्ता 0 म्हणजे काय, राहतो पृथ्वीवर आणि पत्ता अवकाशात, वरती आकाशात। अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे। आणि म्हणून राहुल गांधींचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब, ते खूप चांगलं आहे। तर आमची अशी अपेक्षा, लोक काय म्हणतात की अण्णाने त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली बुवा या लोकांना, RSS वाल्यांना, अरविंद केजरीवाल यांना, तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे। अण्णांचा मुख्य हेतू काय, लोकशाही वाचवणे। तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे, हा आपण फरक करायचा नाही, बरोबर ना। तर आमची अशी विनंती आहे, लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले आहेत, काँग्रेसच्या वेळेला तुम्ही आंदोलन केलं होतं। माझं असं म्हणणं आहे, आमच्या अण्णा आंदोलन करायला आजही तयार आहेत, फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे, वय झालंय। आणि अण्णांनी जर समजा त्यांच्या एवढ्या आयुष्यामध्ये 8 कायदे बनवले, मग देश। जय महाराष्ट्र मित्रांनो, थेट अण्णा हजारेच्या घरी जाऊन त्यांना दाखवून दिले की बीजेपी कशी चुकीची आहे आणि राहुल गांधीने कसं वोट चोरीचा मुद्दा सध्या जगासमोर आणलेला आहे। समधीकडे अण्णा हजारेचे बॅनर झळकताना अण्णा झोपलेत काय, हे लोक प्रश्न करीत असे। एका पठ्ठ्याने थेट अण्णाच्या घरी जाऊन अण्णाला वोट चोरी कशा प्रकारे चुकीची झाली हे दाखवून दिलं। आणि त्याच माणसाने नंतर इंटरव्ह्यू दिला की अण्णा जसं राहुल गांधीचं नाव घेतलं तसं अण्णा हजारेचा जो कॅमेरामॅन होता त्याने त्यांचा कॅमेरा बंद करायला लावला। याच्यावरून असं सिद्ध होते अण्णा हजारे कोणाचे माणसं आहे।